आता बघूया क्रोध, मान, माया, लोभ यांचे खाद्य काय आहे याविषयी दादांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. क्रोध, मान, माया, लोभ नेहमी स्वतःचं चोरून खातात. लोकांना कळत नाही. या चारी दुर्गुणांना जर 3 वर्ष उपाशी ठेवलं तर ते पळून जातील, परंतु ते जगतात. त्यांचं पोषण होते. ते कशावर? तर त्याचीच चर्चा करूया. त्यांचं खाणं बंद करा असा विचार तर कोणाच्या ध्यानात सुद्धा येत नाही. आणि सर्व लोक मारून ठोकून त्यांना काढायला लागतात. अरे हे चारी आपोआप जातील, त्यांना उपाशी ठेवा आणि आत्मा बाहेर निघेल. म्हणजे आतलं सर्व झाडून झटकून साफ करून नंतर निघतील अशी भयंकर आहेत हे. यांना हिंसक मार नको आहे. क्रोध, मान, माया, लोभ हे अहिंसक माराने जातील. आता गुरु शिष्यावर केव्हा रागावतो? जेव्हा क्रोधित होतो तेव्हा त्यावेळी एक जण प्रश्न करतो की महाराज, तुम्ही याला कोणत्या कारणास्तव टोचून बोललात? महाराज काय म्हणतात? याला असंच बोललं पाहिजे तरच हा सुधरेल. बस खलास. आता असं बोललं म्हणजे जो क्रोध केला त्याला खाद्य पुरवलं, क्रोधाचं समर्थन केलं. क्रोध व्यवस्थित आहे असं त्याला समर्थन दिलं, पाठबळ दिलं. मग तो कुठून जाणार? केलेल्या क्रोधाचे रक्षण हेच त्याचं अन्न आहे, हेच त्याचं खाद्य आहे. आता कपट काय खाते? रोज काळा बाजार करीत असते, परंतु कपटाचा विषय निघाला तेव्हा कपटी काय बोलतो? असा काळा बाजार करू नये. अशा तऱ्हेने तो फार हुशारी दाखवतो. तर हे झालं कपटाचं खाद्य. त्याच्यामुळे कपट वाढेल, कधीही निघणार नाही. आता मानाचं खाद्य काय? चंदूलाल भेटले आणि आपण म्हणालो या चंदूलाल, या चंदूशेठ. तर चंदूलालची छाती फुगली. तो मानानं खुश होतोय. हे झालं मानाचं खाद्य. आत्म्याशिवाय हे सर्व क्रोध, मान, माया, लोभ हे असं खाद्य खाऊन जगतात. आता हे चारी कशापासून उत्पन्न झाले आहेत? स्वतःच्याच प्रतिष्ठेपासून. ज्ञानीपुरुष या प्रतिष्ठेमधून उठवून त्याची जगाची निष्ठा उडवून त्याला ब्रह्मस्वरूपामध्ये बसवतो आणि ब्रह्मनिष्ठ बनवतो. तेव्हा या चारीपासून मग सुटका होते.